येऊन गेलो होतो आम्ही ज्यूस प्यायला. मी ना काजू हे बदाम शेक मागवला आहे आणि आईस्क्रीम वगैरे तर खाऊन झाले आहे आमची. म्हटलं थोडंसं इकडे ना फिरून घेऊ आम्ही. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मी ना आत्ता भाजी बनवली, म्हणजे चपात्या तर अजून बाकी. म्हटलं पहिले ब्लॉग स्टार्ट करून घेते. आज मी काय बनवलं ते पण तुम्हाला नंतर दाखवते. आणि चपात्या बाकी आहेत, पीठ वगैरे म्हणून ठेवलं. एक चपातीसुद्धा झाली माझी. म्हटलं ब्लॉग स्टार्ट करते, नंतरच स्वयंपाक करते. माझ्या आयुषला आहे ना मी शेंगा दिल्या होत्या खायला. गावावरून आहे ना माझ्या सासूबाईंनी त्यांनी आणल्या शेंगा. तर बघा त्यांनी काय हाल केलं शेंगांचा. पूर्ण पाणी ओतून दिलं आहे आणि असा पसारा करून बाहेर गेला तो खेळायला. असं चालतं. चना दे केव्हांचं चालू होतं त्याचंवालं. शेंगा आहेत ना त्याला चना म्हणत होता तो. म्हटलं खात बसणार, पण असा काही पसारा करून गेला आहे तो. पाणी दे मम्मा प्यायला म्हणून त्याच्यात टाकून बाहेर निघून गेला सोरांसोबत खेळायला. चला आता पटकन चपात्या बनवून घेते. काय भाजी केली ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि हे बघा आज आहे ना दळण पण दळून आणलेलं आहे. म्हणजे आज मी संध्याकाळीच दळण केलं आणि लगेच दळून पण आणलं, कारण 2-3 दिवसापासून आहे ना दळण पण संपलं होतं. म्हणून म्हटलं आज दळूनच घेते. 15 ते 20 किलो मी दळलेलं आहे दळण. आता महिना 1.5 महिना चालणार मला. चला आता गॅस पण चालू आहे, पटकन स्वयंपाक करते. नका 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 नको नको तिकडे जा. हे बघा तर आज मी बनवली आहे मस्तपैकी भेंडीची भाजी. म्हणजे ना नेहमीप्रमाणे वेगळी बनवलेली आहे. याच्यात मी ना शिमला मिरची, बटाटा, कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. म्हणजे मी नेहमी ना साधीच बनवत असते. मागे पण मसाला भेंडी बनवली होती, पण शिमला मिरची, कांदा, टोमॅटो असं तर टाकत नाही. फर्स्ट टाइम टाकलेला आहे. बघते आता चव कशी लागते कशी नाही. मग नंतर मी तुमच्यासोबत पण शेअर करणार रेसिपी, जर छान लागली तर. चला आता पटकन चपाती बनवून घेते. हे बघा एकच चपाती झाली आहे. या आता पटापट लाटून घेते, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. पटापट स्वयंपाक केला आणि पहिले मुलांनाच खाऊ घातलं. मुलांना आहे ना म्हणजे भाजी पोळी खायचं खूपच जास्त नखरा करतायत मुलं. म्हणजे भाजी चपाती नाही म्हणतात आता. आणि रोज रोज खिचडी पण कसं खाऊ घालायची. तर म्हणून त्यांच्यासाठी ना चिकनचं सूप बनवलं होतं आणि चपातीमध्ये खाऊ घातलं त्यांना. तर मस्त खाल्लं त्यांनी पोटभर. आणि भेंडीची भाजीसुद्धा छान झाली होती, म्हणून आम्ही पण खाल्लं. आत्ता जेवण वगैरे झालं आणि घरातला सर्व पसारा आवरला. तर भांडे वगैरे पण घासून झालेले आहेत. आणि तिघं मुलं आहेत तर बाहेर खेळत आहेत ते. म्हटलं आता सर्व आवरून झालं आहे तर थोडंसं बाहेर पण फिरून येऊ हव्यामध्ये. कसं आम्ही ना रोज जात असतो. गरमी जास्त आहे ना तर रोज फिरायला जातो जेवण वगैरे करून. बघते आता आयुष येतो की आरवी येते सोबत. म्हणजे मुलांना घेऊन नाही जात आम्ही, कारण गाड्या वापरतात ना मुलं. रोडावर नुसते पळतात इकडे तिकडे असं पळत असतात. म्हणून त्यांना घरीच खेळू देते ना, आम्ही दोघंच जातो. नाहीतर कधी कधी आयुष आरवी ते पण येत असतात. त्यांना कधी माहिती पडलं की मम्मी पप्पा बाहेर जात आहेत तर ते पण येतात. असं आता ते 3 जण बाहेर खेळतात मस्त जेवण वगैरे करून. घरात तर त्यांचं काही मन लागत नाही. म्हणजे झोपायला आपण जबरदस्ती बोलवायचं ना तेव्हाच येतात ते. तर चालता ना बाहेर. हां चला मग ते खेळतायत तोपर्यंत जाऊ ना. मस्त होते ना भाजी, छान लागली ना. वेगळ्या पद्धतीने बनवली पण छान लागली ना. आता का बरं काम जास्त होतं आज. आता ह्याच पद्धतीने बनवायची का भाजी. हां छान लागली खरंच भाजी. म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवली थोडीशी. आणि कसं मग थोडंसं वेगळं पण ट्राय करत राहायचं ना, मग आपल्याला पण एक्सपिरियन्स येतो भाजीचा. असं नेहमीप्रमाणे तेच बनवतो आपण. थोडंसं वेगळं ट्राय केली होती पण छान लागली भाजी हे ना. चला आता जाऊ पटकन आम्ही फिरायला, तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. निघालो आहेत आम्ही घरून. म्हणजे गाडीवर आहे ना यासाठी आलो आम्ही, कारण आम्हाला ना ज्यूस प्यायला जायचं आहे. नाहीतर डेली तर म्हणजे घरून तर इथपर्यंत पायीच येतो आम्ही फिरायला. पण 1-2 दिवसाच्या आड म्हणजे ज्यूस प्यायला येत असतो आम्ही. आणि सोबत आहे ना कोण आलं हे आयुष आणि आरवी. कारण त्यांना माहीत पडून गेलं होतं की मम्मी पप्पा बाहेर जात आहेत असं, म्हणून ते पण मागे आले. नाहीतर मग त्यांना ना असं सांगून नाही येत आम्ही. ते खेळत राहिले ना मग आम्ही येऊन जातो. खूप पळतात ते, खूप परेशान पण करतात ना यासाठी.
किती छान हवा लागते बघा बाहेर. इकडे ना खूप छान हवा लागते खरंच. आरवी कुठे चालली? हा, झोप लागते. आरवी बघा किती नाटके करायचे शिकून गेली. झोप लागते. हा, घरी राहिली असते ना बेटा, मग का आली? हा, झोप लागते तर घरी राहायचं ना. हा बेटा, गाण्यांचा आवाज आला आता लगेच डान्स करणार होतो. माझ्या आयुषने गाणे ऐकले की लगेच डान्स करतो, हे ना आयुष? नाही असं नाही बोलायचं. दादा आहे ना, दादा आहे ना आपला, असं नाही बोलायचं हा बेटा. दादा आहे दादा. कोण आहे? आज पण आहे ना आयुषने आरवीला खूप जास्त मारलं. मी म्हणजे संध्याकाळी लाईव्हला आली होती ना, दोघं भाऊ बहिणीचं म्हणजे इतके भांडणं चालू होते ना, शेवटी मला लाईव्ह बंद करावी लागली. म्हणजे खूपच जास्त मारत होता तो. ती आहे तर बिचारी त्याला मारत नाही. तिने थोडंफार त्याचं नाव घेतलं की लगेच मारत होतो. तिने म्हणजे ना तिचे पूर्ण केस पण ओढून घेत होतो. डायरेक्ट असे केस काढत होतो तिचे. इतके म्हणजे पकडतो केस आणि डायरेक्ट ओढतो. असा करतो हा मुलगा. शेवटी मी लाईव्ह बंद केली आणि त्यांचे दोघांचे भांडणं सोडवले. थोडंफार म्हणजे थोडंफार पण तिने नाव घेतलं ना लगेच मारतो तो. हे ना बेटा, कोणी मारलं तुला आज? दादानी. कुठे जाते तू ज्यूस प्यायला? टरबूजवाले आईस्क्रीम खायला चालली बघा आरवी. चला तर येऊन गेलोय आम्ही ज्यूस प्यायला. मी नाही ना काजू हे बदाम शेक मागवला आहे आणि आयुषच्या पप्पांनी मँगो काजू लस्सी. आणि आयुष आणि आरवी कोण खात आहेत? काय खातोय दादा? कोण? कशा लागतोय? या मुलांना काही नावं माहिती नाही, म्हणजे माहीत राहतात त्यांना पण आपल्याला नाही माहिती. येऊन काय सांगतोय आयुष आणि आरवी, मला आहे ना मटका कुल्फी खायची म्हणे. आता त्यांना कोणी सांगितलं काय माहिती. दादा तुला कसं काय माहिती? हा मुलगा आहे ना आता खाणार कमी आणि पूर्ण भरून जाणार थोड्या वेळाने. त्याचा अवतार पाहायचा. तू पण भरणार बेटा. दोघं जण सारखेच आहेत तुम्ही. दादा कशा लागतोय? छान आहे. हे काय आहे? आईस्क्रीम आहे. आणि हे मम्माचं काय आहे? बदाम शेक. बदाम ओके. आता पटकन खाऊन घे नाही तर विरघडून जाणार ते. हा चला आता मी पण पटकन पिऊन घेते आणि आयुषच्या पप्पांना सुद्धा देते. थंड आहे तोपर्यंत चांगलं लागणार ते ना बेटा. पटकन खाऊन घेऊ. हा घ्या, पिऊन घ्या अगोदर तुम्ही पण. मी पण पिऊन घे. आईस्क्रीम वगैरे तर खाऊन झाले आहे आमची. म्हटलं थोडंसं इकडे ना फिरून घेऊ आम्ही, कारण माझ्या आयुषला पण खेळायचं आहे. तो बघा इथे येऊन काय सांगतोय मला, आरवी इकडे बेटा दादा सोबत फिर. बघा तो कुठे पळत जातोय बघा. एक वेळेस पण पळून गेलता तो गाड्यांमध्ये. इकडे इकडे तिथं नाही जायचं. इकडे जा दादा. हे बघ तिकडे अंधारात नाही जायचं. चल इकडे चल. हे बघा आला अजून. नाही असं फिरा जावा तिकडे लाईट मध्ये. चला सायकल येते. थांब इथं आलो ना. माझे आयुष काय सांगतोय, मम्मा थोडंसं खेळून घेऊ. म्हटलं खेळून घे बाबा. दादा काय सांगत होता? कसं खेळशील तू? हाडू दादा. मस्त खेळतात मुलं इकडे. म्हणजे गाड्या वगैरे जास्तीच्या काही येत नाही म्हणून मुलांना खेळायसाठी खूप छान जागा आहे. दादा इकडे चल. आणि माझ्या सोनांशला पण सांगितलं मी, चल म्हटलं ज्यूस पिऊन येऊ. तो आहे ना कालच आला होता आमच्यासोबत ज्यूस प्यायला. तर आज आहे ना त्याने कंटाळा करून दिला. तो आहे ना बाहेर क्रिकेट खेळत होता. काय तिथं नाही, तिथं बंद आहे. ते गार्डन बंद होऊन गेलंय बेटा. आपण नेक्स्ट टाइम येऊ, नंतर येऊ आपण. चला मला गार्डन दाखवतोय आयुष बघा. कुठं आहे? पाहिलंय बेटा मी. दादा पडून जाणार इकडे. कुठं आहे? अरे बो
गार्डन बंद आहे आता, ते आता नाही खुलत दादा, सकाळी येऊ आपण अजून. हा बघा आयुष काय सांगतोय, मामा गार्डन मध्ये चल म्हणे, आणि हे गार्डन लवकर बंद होऊन जातं. याच्या अगोदर पण मी म्हणजे पहिल्या ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं आहे 7 वाजेनंतर हे गार्डन बंद होऊन जातं. आणि माझ्या आयुषला आहे तर परत मध्ये जायचंय खेळायला, आहे ना दादा. नंतर जाऊ आपण नेक्स्ट टाइम, लवकर येऊ. हा चला आता तिकडे फिरायचं, चल लागून जाणार पडला की. हा चला बेटा, ते बंद आहे, चल. ते बघ मुलं किती छान खेळत आहेत बघ तिकडे, बघ ते. चला आता. हा सू आली आहे तिकडे करू, चल इथं नाही सू करायची. हा थांब, पळू नको दादा, इकडे इकडे नाही, तिथं तिकडे बाहेर करायचं. इथं बघ, इथं इथं. तिकडे चला अंधारात. कर इथं कर. हो माय उठा हो तू. बघा काय सांगतोय अजून, तुम्हाला गार्डन दाखवतो म्हणे ना. आता त्याच्या पप्पाला सांगतोय तुला गार्डन दाखवतो म्हणे. दादा काय दाखवतोय? ए दादा, आता बघा आयुष्य तर पप्पांना घेऊन चालला, पप्पा तुम्हाला गार्डन दाखवतो म्हणे. असं करतोय माझे आयुष, दाखवते कारनामे काय काय सांगतोय तो. हे बघा दादा, कुठं घेऊन चालला पप्पांना? कुठं कुठं घेऊन चालला पप्पांना तू? बंद आहे ते गार्डन दादा, नंतर येऊ आपण. हे बघ सर्वांना सांगून दे इथं गार्डन आहे म्हणा. काय झालं? मध्ये जायचंय तिला पण गार्डन मध्ये, ते बंद आहे ना बेटा. कस काय जायचं? बंद होऊन जातं ते 7 वाजेला. हा काय झालं? हा खेळा, चला इथंच खेळायचं, तिथं दुसरे मुलं खेळतायत दादा. इथंच खेळ, आपलं आपलं इथं खेळ दीदी सोबत. हा काय झालं आयुष? तो बघा कुठे चालला पळून. काय झालं? गार्डन बंद आहे ना बेटा, गार्डन बंद आहे, ते बंद आहे बघ, लॉक लावलंय बघ, दिसतं तुला? दादा चल, चला घरी चला, खूप नाटकं करतायत हे मुलं. काय बंद आहे बेटा? बघ कपडे किती घाण केले ना तुम्ही, पूर्ण आईस्क्रीमचा पण भरून गेला होता तिथं, त्याला पाण्याने धुतलं. काय लावू? नाही इथं ट्रेन नाही राहत बेटा, दुसऱ्या गार्डनला ट्रेन असते, इथं नाही राहत. हा दुसऱ्या गार्डन मध्ये असते. हा चला आता जातो आम्ही घरी, म्हणजे फिरायचं तर अजून होतं पण मुलं इतके परेशान करतायत ना, खूपच जास्त परेशान करतायत. कारण त्यांना आहे ना गार्डन मध्ये जायचं, यासाठी आरवी तर डायरेक्ट रडायला लागली की आम्हाला मम्मा इथंच नको फिरव म्हणे, आम्हाला गार्डन मध्ये सुद्धा जाऊ दे म्हणे. आणि माझ्या आयुष्य चालू आहे इथले झाडं तोडायचे, नुसते झाडं तोडत फिरतोय तो. तुम्हाला दाखवते बघा, अजून तेच करतोय तो. आयुष काय करतोय? ए आयुष, नाही असं झाड नाही तोडायचे बेटा, तो बाबा बोली ना. चल लवकर, ते बाबा बोलतील. चल जाऊ का मग आम्ही घरी? जाऊ का बेटा? जाऊ आम्ही घरी. चल मग आता, चल आता आहे ना मुलांना घरीच घेऊन जाणं पडणार, कारण खूप मस्ती करतायत ते इथे येऊन. तर मी हा ब्लॉग इथे जॉईन करते, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छानशा ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.